हर हर महादेव भावांनो, का चालू आहे माहिती तुम्हाला? बघा इथं चालू आहे सुमित्राचे भातोळे बनवणं. भातोळे हा एक आमच्या गावाकडचा शब्द आहे. सांगतो या व्हिडिओमध्ये, फक्त व्हिडिओ संपूर्ण पहा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करून सांगा कसं वाटलं आणि नक्की फॉलो करा आपल्या चॅनलला भावांनो. आता हे बघा सुमित्रा काय लागले बनवाले भातोळे. म्हणजे भातोळे म्हणजे काय? पापड. पापड कायचे? गव्हाचे पापड नव्हे. हे बघा हे आहे ज्वारीचे पापड. आमच्या गावाकडचा एक खास विदर्भातला खास एक पारंपरिक पदार्थ आहे पापड. कसं कसं बनवलं तो सुद्धा मी व्हिडिओ काढला भावांनो. नाही काढला तसं नाही काढला, पण नवीन चॅनल आमचा आहे त्याच्यावर आम्ही तो व्हिडिओ टाकला, फुल व्हिडिओ टाकला. आम्ही पानं आणले बघा, असे पानं आणले, असे 50-60 पानं आणले, असे धुवून टाकले आणि मग त्याच्यावर हे असे भातुळे बनवणं चालू आहे. तर आता हे आंबील बनवली. दाखव समजतं आंबील दाखवता येईल का? आंबील भातुळे घालताय ना. हे बघा इथं आहे आंबील आणि हे आंबील बनवली. तशी हे आंबील लई कामाचे भावांनो. सध्या उन्हाळ्यात चालू आहे, रण तर उन्हात तिकडं तिकडं उष्माघाताचे प्रमाण वाढत आहे. अंगाला आपल्या थंड ठेवायचं असेल, आपलं शरीर थंड ठेवायचं असेल, आंबील प्यायची. आपल्या पोटामध्ये आंबील गेली तर आपलं शरीर थंड बनते, त्यामुळे आपल्याला उष्माघात होण्याची शक्यता कमी राहते. तसं हे याचा फायदा आहे भावांनो. आता तुम्हाला सांगतो हे पानं कायचे हो, पानं वडाचे पानं भावांनो. हां वडाचे पानं आणले आणि त्याच्या घालतो आम्ही भातुळे ज्वारीचे पापड. तर गव्हा आता हे आम्ही वडाचेच पानं कासाठी आणले. वडाचे पानं आहे आरोग्यवर्धक, याचे लई फायदे भावांनो. शक्तिवर्धक पानं आहे याचे. याच्या गव्हात याच्यामध्ये चीक राहते. चीक एवढा शक्तिवर्धक आहे, काही बोलायचं काम नाही. लई फायदे आहे त्याचे. आमचं जे चॅनल आहे मार्गदर्शन गुरुजी हेल्थ नावाचं, त्याच्या मी तुम्हाला सांगतो ते फायदे, याचे का फायदे आहेत तुम्ही जाऊन पाहू शकता. पण आपलं हे आरोग्याचे काही चॅनल नाही, मग याचं मी काही सांगत नाही. आता हे तुरतास हे आता सुमित्राने बनवले भातुळे. आता हे भातुळे आम्ही बाहेर नेऊन टाकतो आणि नाव सांगतो. आता हे टाकल्यावर नाव सांगतो. खरं तुम्ही आता बांधते एक आहे का? आता एक बनला हात मध्ये सांगतो. आता कसं आहे भावांनो, लई फायदे पण यायचे भावांनो. एकच फायदा नाही. वड म्हणलं तर काय, कल्पवृक्ष वटवृक्ष हा कल्पवृक्ष आहे ते भावांनो. हा म्हणणं आहे असं. तसे कल्पवृक्ष वेगळा आहे. एक नारळाच्या झाडाला खरा कल्पवृक्ष म्हणते, पण काही काही लोक गावाकडले नारळाच्या झाडाला सुद्धा कल्पवृक्ष म्हणते, कारण त्या झाडापाशी लोक मस्त बसते. आणि सांगतो तुम्हाला नवीन चॅनलचं नाव आपल्या. हे बघा हे तर असे 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 हे बघा हे तर असे भातुळे चांगलं समज येतं उठत आहे. कसं आहे भावानं, बाहेर जंत ऊन आहे. आता ढगाले आलं वाटतं वातावरण. आतापर्यंत भयानक होतं ऊन, आणि अशा वातावरणामध्ये आता मस्त सुमित्रा वाळू घालते. मस्त संध्याकाळी वाळाचे, मस्त जिरवाचे संध्याकाळी पोटामध्ये जबरदस्त जिरवाचे. आता तुम्हाला सांगतो पाय, हे आम्ही भातुळे बनवण्याची जी क्रिया आहे कशी कशी केली तुम्हाला सगळं सांगतो, फक्त पहा संपूर्ण. आणि हे बा आपलं नवीन चॅनल आहे उत्तम सुमित्रा मराठी व्लॉग्स, त्याची लिंक मी व्हिडिओच्या खाली देतो. नाही तुम्ही जाऊन सर्च करा यूट्यूबमध्ये, उत्तम सुमित्रा मराठी व्लॉग्स करा सर्च. त्याच्यावर संपूर्ण प्रक्रिया दाखवली आहे. आम्ही हे भातुळे कसे कसे बनवले, का टाकलं त्याच्यात, का आहे सर्व काही त्याच्यामध्ये दाखवलेले आहे. तुम्ही जाऊन पहा भावांनो. तो व्हिडिओ आल्यानंतर नसेल आला तर सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला तो व्हिडिओ भेटेल. आणि पहा तुम्ही तो व्हिडिओ भावांनो अशी आता चालू आहे गोष्ट भावांनो. चला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि फॉलो करा भावांना आपल्या चॅनलला. नमस्कार.